नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ओळखपत्र म्हणजे मतदार ओळखपत्र म्हणजे वोटर आय डी कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड कसे करायचे ते पाहणार आहोत. जर तुमचे मतदान कार्ड फाटले असेल किंवा हरवले असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने 1 मिनिटामध्ये घर बसल्या तुमच्याच मोबाईलमधून मतदान ओळखपत्र काढू शकता. तर त्यासाठी तुम्हाला Google Chrome ओपन करून घ्यायचे आणि voter.aic.government ही वेबसाईट ओपन करून घ्यायची. तर याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर या वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचे. लॉग इन केलं नसेल तुमचं या अगोदर जर अकाउंट नसेल तर अकाउंट तयार करून लॉग इन करून घ्यायचे आणि अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी बरेच असे फॉर्म दिसून येतील. तर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर सर्व्हिसमध्ये ई-पी-आय-सी डाउनलोड अशा प्रकारचं ऑप्शन दिसून येईल, त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मतदान ओळखपत्राचा नंबर टाकायचा आणि खाली तुमचं राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य हे निवडून घ्यायचं आहे. निवडून घेतल्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली तुमची पूर्ण डिटेल्स म्हणजे तुमचं नाव, स्टेट, तुमचं आपले मतदारसंघ कुठला ते सर्व पूर्ण डिटेल आणि मोबाईल नंबर अशा प्रकारे ऑप्शन दिसून येईल. तर खाली तुम्हाला प्लीज ऑथराइज युजिंग OTP व्हेरिफिकेशन अशा प्रकारे ऑप्शन दिसून येईल. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे म्हणजे सेंड OTP वरती क्लिक करायचे. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो या ठिकाणी OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं वोटर आय डी म्हणजेच मतदान ओळखपत्र हे डाउनलोड होईल. अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती तुमचं मतदान ओळखपत्र डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी OTP व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुली झालेलं आहे. तर आणि खाली तुम्हाला डाउनलोड ई-पी-आय-सी म्हणजे तुमचं वोटर आय डी हे डाउनलोड करायचं आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे पूर्ण त्याची डिटेल्स या ठिकाणी दिसून येईल आणि तुमचं ई मतदार ओळखपत्र हे डाउनलोड झालेलं दिसून येईल. तर तुम्हाला अशा प्रकारे मतदार ओळखपत्र हे तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा.